नमस्कार, जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज करून दाखवणार आहे सुक्या लाल मिरच्याची शेजवान चटणी। गुंटूर मिरची 100 ग्राम घेतलेला आहे आणि बॅडगी मिरची 100 ग्राम घेतलेला आहे। पाणी घालून धुवून घ्यायचे, 2 वेळा धुवून घ्यायचे स्वच्छ। पाणी काढून घ्यायचं। मिरच्या आता 2 वेळा धुवून घेतला आहे। दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी घालून अर्धा तास झाकून ठेवायचं। मिरचीला आता अर्धा तास झालेला आहे, भिजवून घेतलेत, मिरची भिजलेत। आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिरचीला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आपण फोडणी देऊया। कढई गरम करायला ठेवलं आहे, तेल घ्यायचं आहे, 2 ते 3 पळी तेल घ्यायचं। लसूण 15-20 घेतलेला आहे आणि अर्धा तुकडा अद्रक बारीक करून घेतलेला आहे। गरम झालेला आहे, लसूण घ्यायचे, लसूण आणि अद्रक व्यवस्थित परतून घ्यायचे। लसूण व्यवस्थित परतून घेतलेला आहे। बारीक केलेले लाल मिरची घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे चटणीसाठी तेल भरपूर लागतं। टोमॅटो सॉस घालायचा आहे, अर्धा वाटी एवढं घालायचं, नाहीतर टोमॅटो सॉस घातलं नाही तर टोमॅटो रस घालायचा। मिक्सरमध्ये बारीक करून टोमॅटो रस घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं। कलर पण लाल झालेला आहे। तयार झालं आहे होममेड शेजवान चटणी। हे होममेड शेजवान चटणीची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।